की बार, लेकिन एक नारा आपको देना होगा, अब की बार भाजपा तड़ी पर। शिरपूर तालुक्यातील शिरपूर साखर कारखाना हा मागील 18 पेक्षा अधिक वर्षांपासून बंद आहे। तालुक्यात जेव्हा जेव्हा लोकसभा विधानसभेच्या निवडणुका लागतात त्या वेळेस राजकारणी लोकांकडून कारखाना सुरू करू अशी हमी भरली जाते। मात्र कारखाना सुरू करण्याची ही दिलेली हमी आजपर्यंत फोल ठरली आहे। मागील 10 वर्षापासून होत असलेल्या निवडणुकांमध्ये कारखाना सुरू करण्याचे आश्वासन देऊन देखील अद्याप कारखाना सुरू होण्याविषयी कोणतीही हालचाल झालेली नव्हती। जे प्रयत्न झाले होते ते सुद्धा तोकडे ठरले होते। या निवडणुकीतून कारखाना हा मुद्दा गायब होता। मात्र दिनांक 6 मे रोजी आमदार अमरीशभाई पटेल यांनी या वर्षी अक्षय तृतीयापर्यंत आपण कारखाना मध्य प्रदेशातील कंपनीला हस्तांतरित करत असून लवकरच तो सुरू होईल असे आश्वासन दिले आहे। त्यामुळे तालुक्यातील कारखाना सुरू होण्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत। फक्त ती आता राजकीय घोषणा ठरू नये हीच अपेक्षा। पाहूया काय म्हणाले आमदार अमरीशभाई पटेल। आपल्याला त्याचा जो संबंध आहे त्यामुळे सांगतो, आपली शुगर फॅक्टरीच्या अखत्रीच्या येते ना आपली, त्या दिवशी आपण त्याला पोझिशन देतो आहे आणि या वर्षी हे फॅक्टरी चालू होणार आहे। ते तुम्हाला आनंदाची बातमी बोलायला विसरलो। सगळे जे झगडे होते नाबार्डचे वगैरे सगळे निपटून टाकले, डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेचे भी निपटून टाकलं ना। आता नोव्हेंबर डिसेंबर अक्षय तृतीयाला आपण त्यांना पोझिशन ताब्यात देतो आहे त्या माणसांना। पण चांगला माणूस आहे तो, चांगली तिथे फॅक्टरी चालवतो अग्रवाल, 5-7 फॅक्टरी बी चालवतो, चांगलं चालवणार आहे, चांगले भाव मिळतील जो बी असेल। बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार।